आता चालू असलेला सामना आहे वंशिलन मालवणी वर्सेस बराकर मनोरी आणि माझ्या समोर माझे मित्र किरण कोळी समालोचनासाठी सज्ज. बराक इलेव्हन यांनी आपले दोन लवकरात लवकर वंश इलेव्हनने आपली फिल्डिंग सजवायची आहे, कारण आपल्याला जेवढा उजेडात खेळायला भेटेल तेवढा आपल्याला सज्ज, आपल्याला जे पण सामने आहेत ते खेळायला भेटतील, कारण जे पण निर्णय आहेत ते उजेडामध्ये झाले पाहिजेत. लवकरात लवकर आपली क्षेत्ररक्षण सजवायचं आहे वंश इलेव्हनने. आणि हा चौथा सामना आपल्याला असे वंश इलेव्हन श्रीराम गल्ली आणि मनोरी बॉईज बराक यांच्या माध्यमातून. चला आमच्या या ढिंगा बॉईज जी स्पर्धा आता सुरू आहे त्यासाठी आपल्याला देणगीदार होते अशोक पाटील, सागर पठारे, परशुराम केणी, रवींद्र पाटील, धर्मेंद्र पाटील, वीरेंद्र पाटील, प्रमोद वैती, हर्षल करविल, जयेश कोळी, शुभम, निखिल वैती, बिबॉन, दर्शन भंडारी, भंडारी ऑप्टिक्स, प्रवीण कोळी, ॲथलेटिक प्रो, गणेश लिंबोरे, लाल ब्रदर्स तसेच कैलासवासी रत्नीबाई हरिश्चंद्र कोळी यांच्या स्मरणार्थ प्रवीण कोळी यांच्याकडून सर्व खेळाडूंना जेवणाची व्यवस्था केली होती. तसेच आपण जे लाईव्ह बघतोय त्यांचं आहे ते स्टार ब्रॉडबँड इंटरनेट सेवा, त्यानंतर बिबॉन कडून आपल्याला ट्रॅक पॅन्ट मिळत आहेत, कोळी स्पोर्ट्स टी शर्ट यांच्याकडून, जयेश कोळी यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट्स आहेत, आणि आपण जे गॉगल पाहतोय ते भंडारी ऑप्टिशियन्स यांच्याकडून आहेत, आणि कॅप आहेत ते कोहली स्पोर्ट्स यांच्याकडून आहेत, आणि कोल्ड्रिंक जे आहेत ते जयेश भंडारी यांच्याकडून आहेत. तर धन्यवाद सर्व देणगीदारांचे आमच्या मंडळाच्या वतीने खूप खूप धन्यवाद. आणि डेंगा बॉईज यांनी जी आजची जी मॅच ठेवलेले आहेत आणि सर्व एक तोरण जे लावलेले आहेत जिवंत खेकडे, ते आजपर्यंत आपल्याला कुठल्याही सामन्यात बघायला भेटलेले नाही असं मला वाटते. आणि त्यांनी चांगलंच आयोजित केलेलं आहे. हा जी फायनल असेल की जी सेमीफायनल असेल त्या या माध्यमातून आपल्याला सर्वांना एक एक खेकडे द्यायचे आहेत. नंतर एक एक या प्लेयराला एक एक खेकडा जाईल, कारण त्यांनाही वाटेल असं का कोहली वाढत आले आहे आणि जो खेकड्याचा स्वाद आहे तो आम्ही चाकलेला आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला सेमीफायनल जिंकावी लागेल. दोन्ही यांनी नोंद घ्यावी. आपल्याला आताचा सामना बरक इलेव्हन आणि वंश इलेव्हन, आणि पहिला बोल पनिश, चांगला फटका मानावा लागेल. आणि पहिला चेंडू जातोय तो सीमारेखा पार. बार बार देखेंगे ये वार, सीमारेखा पार 4. बराकर मनोरी आपला अतिरिक्त खेळाडू इथे पाठवायचा आहे. बराकर मनोरी 3 धावांची पेनल्टी आहे, हे आपण वारंवार सांगतोय. जर 12वा खेळाडू नसेल तर 3 धावांची पेनल्टी मायनस, तुमच्या टोटल मधून 3 धावा मायनस केल्या जातील. हे आपण सकाळपासून सांगतोय, फक्त एका संघासाठी नाहीये, हे सगळ्या संघांसाठी आहे. किरणदा दुसरा चेंडू प्रणेश नाव काय, यांचा सामना करते. परत एक ताल लेग साइडला मारला, तिकडे बघायचं दीपक, आणि हा झेल बाद होतोय प्रणेश यांचा. मानावं लागेल चेंडू फुलटा, चेंडूला बाद झालेले आहेत ते. त्याचं नाव देखील नाही, कोणी एक राखीव खिलाडू असेल तर पाठवा, कारण आपल्याला नाव हे गरजेचं असतं खिलाडूचं. आणि ते झेलच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. प्रणेश यांची पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू गडी बाद कॅचच्या स्वरूपात. मानावं लागेल प्रणेश यांना कमबॅक करताना. थँक्यू डीजे, थँक्यू. हॅलो, आपला 12वा राखीव खिलाडू पाठवायचा आहे, नाहीतर तुम्हाला पेनल्टी बसेल. लक्षात धरा, तुमचा जोही 12वा खिलाडू असेल तो कमिटी बॉक्स मध्ये पाठवा, नाहीतर तुम्हाला पेनल्टी बसेल.
पंचाने 2 मिनिटं सामना थांबवायचा, 2च मिनिटं. एक मिनिट जरा पंच, 1 मिनिट. सुदर्शन हे झेलच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. धन्यवाद. आणि मानावं लागेल त्याही टीमला झेलच्या स्वरूपात सुदर्शन हे बाद झालेले आहे. आणि स्ट्राईकला आहे ते धीरज आणि नॉन स्ट्राईकला आहे ते जॉरिस. तिसरा चेंडू रिवर्स बॅटचा मारा, परंतु फूल चांगलाच मानावा लागेल फ्रनिशियनचा. काही गेंदबाजी अपनी तरफ से करते हुए अपने टीम के लिए कुछ तो करना चाहेंगे इस मैदान पे, क्योंकि उन्होंने आज ठान लिया है कुछ तो लेके जाएंगे. मेरे को ऐसा लगता है कि पहले गेंद में 4 रन और दूसरा लेग साइड में मारते हुए उधर तोड़ रहे. देखना है उधर क्या करते हैं. ओ फील्डिंग हो चुकी थी अच्छी, पर ये गेंद बाहर जाती हुए 4 रनों के लिए, और 4 रनों से रन होते हैं 8. फील्डिंग अच्छी थी. थँक्यू डीजे, थँक्यू. चांगला प्रयत्न केला होता तिथे चेंडू अडवण्याचा दिवेशाने, परंतु असफल झालाय तो. पुन्हा एकदा त्याच पद्धतीला मारलेला फटका आहे. पाहूया तिथे क्षेत्ररक्षक नाहीये, किती धावा मिळत आहेत. निश्चितच 4 धावा मिळतील, कारण तिथे क्षेत्ररक्षक नव्हता. क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करत होता दिवेश, परंतु 4 धावा काय रोखू शकत नाहीयेत. आखूड टप्प्याचा चेंडू होता, पुरेपूर फायदा घेतलाय प्रणेशाच्या गोलंदाजीचा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. डीप स्क्वेअर लेगला त्यांनी चांगला फटकेबाजी करतोय तो धीरज. 2 चेंडू 2 चौकार ठोकले धीरज याने. काहीच महागडं षटक आहे ते प्रणेशाचं. संघाची धावसंख्या पोहोचली 12 वरती. या षटकामध्ये अजून 3 चौकार राहिलेत. पाहूया शेवटचा चेंडू आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. किती धावा जमवत आहेत. जेवढे जास्तीत जास्त धावा जमवाल तेवढं तुम्हाला ते पुढे टोटल उभं करण्यासाठी एक चांगली धावसंख्या तुम्हाला या षटकात तुम्ही जमा करू शकता. शेवटचा चेंडू प्रणेशाचा. पाहूया 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर. पुन्हा एकदा स्विच हिट मारण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू होता, मात्र निर्धाव चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतः जाऊन तिथे करतोय. 1 षटकांचा खेळ संपतोय. 1 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली आहे 1 बाद 12. डीजे दिवेश दुसरं षटक घेऊन आलेले ते दिवेश. बघायचं आपल्या संघासाठी आणि स्वतःच्यासाठी काय करत आहे ते या मैदानात. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आहे ती 12, 1 बाद 12. आणि दुसरं षटक घेऊन आले ते दिवेश. बघायचं आहे चंद्रकांतचा सपुत्र दिवेश आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी काय करत आहे ते. पहिला चेंडू मार्गस्थ मैदानावर. लेफ्ट हँड बॅट्समॅनला साईड एज घेऊन आपल्या स्टंप उद्ध्वस्त झालेला आहे असं मला वाटतं. एष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. चांगला गोलंदाज आहे मानावं लागेल. पहिला चेंडू आणि बॅटचा कडा घेऊन तो एष्ट्या उद्ध्वस्त करतोय. मला वाटतंय हा चेंडू आपल्याला काहीतरी सांगून जातोय असं मला वाटेल. नक्कीच दादा, आपण पाहतोय की एक चांगला आक्रमक फलंदाज होता जार्विस, त्याला पहिल्या चेंडूवरती बाद केलंय. गोलंदाजीमध्ये वेग आहे, त्या वेगामुळे बॅट्समन जो आहे तो बीट झाला. फटका खेळण्याच्या नादात बोल्ड झालाय. एज घेतली आणि चेंडू जातोय स्टंपवरती. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतोय ट्विन.
त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज तुहिन. पहिला धक्का जार्विसेच्या स्वरूपात मिळाला. एक आक्रमक फलंदाज बाद झालाय. पहिला चेंडू दिवेशाचा चांगला टप्पा. 12 या धावसंख्येवर बसलेला पहिला धक्का आहे. माफ करा, दुसरा धक्का आहे आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवतोय दिवेश. पाहूया तुहिन किती धावा जमवतोय तो आपल्या संघासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात आलाय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लेफ्टी फलंदाज होता तो बाद झाला आणि आता ते जागा घेण्यासाठी एक उजवा फलंदाज आलाय तो तुविन. पाहूया दिवेश मारा करेल. दिवेश तुविन याला किती धावा जमवत आहेत, किती विकेट्स मिळत आहेत पाहूया. दोन्ही संघांकडून आपल्याला प्रात्यक्षिक पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. तिथे क्षेत्ररक्षक दीपक आहे. पाहूया, एक धाव घेतली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत पण चांगली फेकी, त्यामुळे एकच धावावरती समाधान मानावं लागतंय. असं जर क्षेत्ररक्षण होत राहिलं तर धावा निश्चितच होऊ देणार नाहीयेत आणि धावसंख्येला कुठेतरी ब्रेक लागेल आणि त्याचं काम आता सुरुवात केली आहे दिवेशाने. सलग दुसरा चेंडू सुद्धा चांगला म्हणावा लागेल. एकच धाव मिळाली आहे ती दिवेश कडून मनोरी संघाला. वंश इलेव्हन्स हे नाव एक नावाजलेलं आहे. या वंश याच्यामध्ये एवढी खासियत आहे की त्या नावाला काहीतरी एक खासियत आहे आणि या नावातून किती अशा फायनल मारलेले आहेत ते या श्रीराम बॉईजला पण माहिती आहे आणि गावाला पण माहिती आहेत. चेंडू चांगलाच. तिकडे दीपक आहेत. दीपक यांची चांगलीच फिल्डिंग. मला वाटतं एका धावेने समाधान मानावं लागेल. हा धावसंख्या झालेली आहे ती 14. दुसरं षटक मार्गस्थ नाव आहे त्यांचं दिवेश. मानावं लागेल दिवेश हे आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी तेवढ्याच कमी धावा देत आहेत. अजूनही 3 चेंडू खेळपट्टीवर बाकी. दिवेशाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण आहे. पाहूया 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. पाहूया काय होतंय. आणि आता मात्र जर स्ट्राईक एंडला थ्रो गेला असता तर निश्चितच एक चांगला फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु चुकीच्या एंडला थ्रो आला आणि तिथे मिसअंडरस्टँडिंग झालं. त्यामुळे 2 धावा पूर्ण होऊ शकला. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा गेल्या आहेत. पण चांगली गोलंदाजी आपल्याला दिवेशकडून पाहायला मिळते. ती मालवणी संघाकडून यंग टॅलेंट आहे मालवणीचं. पहा, आपण पाहतोय की यंग टीम खेळताना आपल्याला एक हुरूप दिसतो. तसेच आपली मास्टरची टीम होती त्यामध्ये सुद्धा असाच हुरूप होता खेळताना. आपण पाहिला की चांगली एक मॅच झाली आणि त्याच्यानंतरच आपण बघत बघत जेव्हा शिकतो तर ते हे यंग टॅलेंट आहे हे मालवणी गावाचं. दिवेश पुढचा चेंडू आणि आता मात्र स्ट्रॉक मध्ये चेंडू होता. पाहूया किती धावा मिळत आहेत आणि प्रयत्न करत होते सिद्धार्थ तिथे चेंडू अडवण्याचा, पण त्यांच्या खूपच लांब चेंडू होता त्यामुळे 6 धावा काही रोखू शकत नाहीयेत. एकदम चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला. 6 धावा मिळवल्यात. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 22 वरती. दुसरं षटक सुरू आहे मालवणी संघाकडून. शेवटचा चेंडू बाकी दिवेश यांचा. चांगला हातामध्ये मला वाटतंय काहीतरी एक असा हवेच्या दिशेने फटका मारलेला आहे तो सीमारेखा पार षटकार. चांगला चेंडू मानावा लागेल. तिकडे महेंद्र धावत आहे, बघायचंय काय, पण एका धावेने कोणी रोखू शकत नाही आणि 1 धाव पूर्ण आणि धाव संख्या झालेली आहे ती 23. 2 षटक समाप्त. त्याच्या माध्यमातून जी रणसंख्या आलेली आहे ती 23. डीजे वीस मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं टाकायची आहेत. 10 मिनिटांचा खेळ संपलाय. अजून 2 षटकं टाकायची आहेत मालवणी संघाला, नाहीतर पेनल्टी म्हणून आपल्याला अतिरिक्त एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. टायमर ऑन आहे. जितेश कोळी आपल्याला सांगतायत की टायमर ऑन आहे. गुणलेखक म्हणून काम करतात माझे मित्र जितेश कोळी. वैयक्तिक पहिलं संघातर्फे 3रं षटक घेऊन आलंय तेजा. पंचांच्या उजव्या बाजून मारा करेल.
तुहीन तेजा मारा गेल तुहीन शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. स्ट्रेटला मारलेला फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे. पाहूया क्षेत्ररक्षण होतंय का. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी केली आहे. पाहूया फलंदाज बाद होतोय का. पण एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आपल्याला. ते लॉंग ऑफच्या दिशेला चांगली फेकी केली होती. सिद्धार्थ त्याच्याकडून फेकी केली होती आणि चांगला चेंडू म्हणावा लागेल तेजस याच्याकडून. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 24 वरती. तिसरं षटक मैदानात सुरू आहे. साधारण 11च्या सरासरीने धावसंख्या जमवत होते ते बरक्कर मनोरी संघ. पाहूया तिसऱ्या षटकात किती धावा जमवत आहेत किरण दादा. जर आपल्याला चांगली एक टोटल चेस करायला समोरच्या टीमला द्यायची असेल तर कमीत कमी आपण आता पाहतोय 60 ते 65 धावा केल्या पाहिजेत. पण मनोरीचं तोच मानस असेल का की 60 ते 65 धावा द्याव्यात. त्यांच्यात तेवढी जर योग्यता असेल मला असं वाटतंय. कारण चांगले चांगले फिल्डर आहेत त्यांच्यात. आणि तिकडे झेल सुटलेला आहे. तिकडे झेल सुटलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण असं मानावं लागेल. कारण तर तुम्हालाही माहिती आहे. कारण कॅच छुटा मॅच छुटा ही पहिल्यापासून जी बोलीच आहे ती सत्याची आहे. आणि सत्य कुठे वाटलेलं जात नाही. ते सत्य सत्याच्या जागेवरच असतं. त्याला आपल्याला खाली निभावायचं असतं. येस चुकीला माफी नाही हे कारण आहे. तुम्ही चुकी करणार आणि मॅच जी पण तुमच्या हातामध्ये असेल तेही निसटून जाईल असं मला वाटतंय. सोपा झेल होता. नक्कीच सोपा झेल होता. पण तिथे झेल सुटतोय आणि चांगला फलंदाज बाद होऊ शकला असता. पण एक जीवदान म्हणावं लागेल. पाहूया जीवदानाचा किती फायदा घेत आहेत ते. पंचांच्या उजव्या बाजून माझा करतील तेजस ट्विनसाठी. आणि आता मात्र लेंथ आणि लाईन बिघडलेली आहे. कारण असं होऊ शकतं की जर कॅच सुटला तर बॉलरवरती एक प्रेशर येतं आणि मग त्यांची लेंथ आणि लाईन बिघडते. तसंच काहीतरी झालंय तेजस असं. पाहूया तेजस कम बॅक करतो का यातून. कारण काय लेग साईडला दीपक बॉलाच्या खाली आहेत आणि तिकडे फर्निश यांच्याकडे बॉल फेकलेला आहे आणि एकच धाव भेटेल. एका धावेने धावसंख्या स्कोरबोर्ड पुढे वाढतोय तो 27. तिसऱ्या षटक मार्गस्थावर. तिसऱ्या षटकातला चौथा चेंडू मार्गस्थ त्याचा सामना करतील. याचं नाव काय. धीरज. तेजस यांचा सामना चांगलाच ब्लॉक होल्ड बॉल असेल. मला वाटतं हंपायरचा इशारा लेग बाय आलेला असं. धन्यवाद. लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या डिक्लेअर झोन मध्ये 2 भेटेल. धावसंख्या 2 स्कोरबोर्ड पुढे वाढतोय तो 2 धावसंख्येने 29. पाचवा चेंडू मार्गस्थ खेळपट्टीवर त्यांचा सामना करतील. हलक्या हाताने बॉल टाकलेला आहे. त्यांना काही समजलेलं नाही पण तरी पण बघायचं आहे. आणि हा रनआउटच्या स्वरूपात बाद झालेला आहे तो. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची अशी बाराना वंदाची सुपली सोन्याची. अशी बाराना वंदाची सुपली सोन्याची. अशी बाराना थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर मैदानामध्ये एक रनआउट झालाय. धाव घेण्याचा प्रयत्न करत होते. निर्धाव चेंडू गेला तिथे आणि एक विकेट सुद्धा मिळाली आहे ती मालवणी संघाला. सर एक चेंडू शिल्लक आहे अजून.
पाच पाच चेंडू झालेत, एक चेंडू शिल्लक आहे अजून. एक चेंडू अजूनही बाकी हा. आहेत, 5च चेंडू झालेले आहेत. एक चेंडू वाईट होता. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली आहे, दुसरा चेंडू एक धाव, तिसरा चेंडू वाईट, चौथ्या चेंडूवरती एक आणि 2 धावा आणि आता रनआउट. संघाची धाव संख्या झाली 29. तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील, टाकण्यास सज्ज आहे तेजस. पंचांच्या उजव्या बाजून मारा करेल तोही नेला. तुहीन अजूनही चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. पुन्हा एकदा पाहूया, सफल होण्याचा प्रयत्न आहे, चेंडू हवेमध्ये आहे, पाहूया झेल होऊ शकतो का. आणि तिकडे झेल सुटतोय, एक फलंदाज बाद होऊ शकला असता परंतु झेल सुटतोय, एक चांगला फलंदाज बाद झाला असता. आणि आता मात्र काहीतरी गडबड होतीये मैदानामध्ये. आपण पाहतोय की 2 धावा गेल्यात आणि तिथे झेल सुटतोय तुहीन याचा आणि 2 धावा मिळत आहेत ते मनोरी संघाला. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 31 वरती. तीन षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली 31 वरती. पहिल्या षटकामध्ये 12 धावा झाल्या होत्या आणि एक फलंदाज बाद झाला होता. दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा मिळाल्या आणि एक फलंदाज बाद. तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या आणि एक रनआउटचा बळी मिळाला होता. वैयक्तिक पहिलं संघातर्फे 4थं षटक घेऊन आलंय दीपक. पंचांच्या उजव्या बाजून मारा करेल लायमन याला. लेफ्ट हँड फलंदाज लायमन, ऍडव्हान्टेज असलेला फलंदाज आहे लायमन. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा जमवतोय. वैयक्तिक पहिलं संघातर्फे 4थं षटक. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हे षटक 4 मिनिटात पूर्ण करावं लागेल मालवणी वंशीलन मालवणी संघाला, नाहीतर आपला अतिरिक्त खेळाडू एक पॉवर प्ले सर्कल मध्ये आपल्याला घ्यावा लागेल. 4 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक पूर्ण करायचं आहे. वैयक्तिक पहिलं संघातर्फे 4थं षटक दीपक याचं. मारा करेल लायमन. लायमन आता स्ट्राईक घेतोय. पाहूया किती धावा जमवतोय आपल्या संघासाठी. 12 चेंडूत किती धावा जमवत आहेत बराकर मनोरी संघ. फुलटॉस चेंडू आहे, पाहूया तिकडे क्षेत्ररक्षक आहे, झेल होतो काय. आणि या 6 धावा हवेच्या वेगाच्या दिशेने मारलेला फटका होता आणि या फटक्यात फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला आणि 6 धावा मिळवल्यात. पहिल्या चेंडूवर दीपक याचा आक्रमक प्रहार केलाय ते दीपक याच्या पहिल्या चेंडूवरती. जर त्यांची लाईन आणि लेंथ बिघडवायची असेल तर नक्कीच प्रत्येक पहिल्या चेंडूवरती जर तुम्ही प्रहार केलात तर नक्कीच लाईन आणि लेंथ बिघडेल बॉलरची. तेच काम लायमन करतोय ते मालवणी संघाच्या दीपक याचं. पाहूया पुढचे चेंडू कसे टाकतोय दीपक, कारण पहिला चेंडू जर फुलटॉस टाकला त्यावरती 6 धावा आल्या तर प्रेशर येणं नक्कीच प्रेशर येऊ शकतं. तेच काम आता झालंय. पाहूया पुढचा चेंडू दीपक याचा. लायमन खेळायला तयार. पहिल्या चेंडूवरती 6 धावा मिळाल्यात लायमन याने. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 37 या धावसंख्येवर. चौथं षटक मैदानात सुरू आहे. सर्व चेंडू तसेच आहेत. जोई तुम्हाला असं वाटेल तर पाचशे तर 2-3 अजून चेंडू देतो, त्याच्यातून निवड करा तुमची. चांगला सामना बघायला भेटतोय. गरमीचं तापमान आहे 33 डिग्री. मला असं वाटतंय थोडं आज असं मला वाटतंय कमी झालेलं आहे, कारण दिल्लीलाही पाणी पडलेलं आहे काल.
आणि त्याच्याने थोडं तापमान थोडं मला वाटतंय कमी झालेलं आहे. तरीही आपली जी कोली समाज उन्हामध्ये राहण्याचं जे दायित्व दाखवतं ते कोणीही एक अ, जे जसं कुलमध्ये राहणं त्यांना दीपक यांचा फुलटास पर चेंडू ऑफच्या दिशेनं त्याच्या मागे पाठला करत आहेत दोन फिल्डर 111चे प्रणशी आणि चांगलाच तिकडे पोल पकडलेला आहे मानावं लागेल. 2 धावसंख्या आणि स्कोअरबोर्ड पुढे वाढतोय तो 39. चांगलंच भारत 11 आपल्या संघाचा स्कोअरबोर्ड पुढे वाढवतोय. एक लेफ्ट हँड बॅट्समॅन त्यांचा सामना परत एकदा खराब चेंडू असं म्हणावे लागेल. वाईट चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 40. खराब गोलंदाजी आपल्या संघासाठी. हा 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 आता मानावं लागेल असं मला वाटतंय की कुठे खराब आणि कुठे बरं स्वतःला समजलं पाहिजे आणि त्या माध्यमातून ते समजलेलं. आताचा जो टप्पा टाकलेला आहे तो चांगला दीपक यांचा तिसरा चेंडू. हा 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 मानावं लागेल महेंद्र यांना. झेल होता आणि चांगलीच फिल्डिंग महेंद्र यांची. ते पहिल्यापासून एक चांगले खेळाडू आणि म्हणजे ऑलराऊंडरच आहेत असं मानावं लागेल. आणि मानावं काय म्हणजे आहेतच ते आपल्या संघासाठी खूप काही करत आहेत. सचिन काहीशी लेंथ आणि लाईन बिघडलेली दिसतीये. ती दीपक याची कमबॅक करण्याची गरज आहे. ती दीपक याला एखादी विकेट मिळाली तर निश्चितच दबाव येईल मनोरी संघाला. आणि मात्र चेंडू हवेत आहे, पाहूया झेल होऊ शकतो का. आणि हा मात्र खणखणीत असा षटकार आहे तो लायमन याच्या बॅट मधून निघालेला. संघाची धाव संघाची धावसंख्या पोहोचते 48 वरती. चांगला फटका आपल्याला बॅटमधून पाहायला मिळतोय. बरोबर त्यांनी मिड ऑफ आणि बॉलर यांच्या डोक्यावरून मारलेला फटका होता. चेंडूची गती ओळखली, चेंडूचा टप्पा ओळखला आणि बॅट पुश केली आणि 6 धावा मिळवल्या. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. पाहूया किती धावा जमवत आहेत. खूप धावा खर्च केल्यात त्या दीपक याने. 2 षटकार आलेत या षटकामध्ये. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी दीपक तयार. पंचाची उजव्या बाजून मारा करेल. लायमन तयार. पुन्हा एकदा स्वयंभवण्यात काढण्याचा प्रयत्न आहे. पाहूया किती धावा मिळतात. 1 धाव तर निश्चित मिळेल. दुसरी धाव घेत आहेत का पाहूया. तिथं क्षेत्ररक्षक आहे, थ्रो केलंय. पाहूया काय होतंय. आणि आता मात्र चुकीची फेकी होते. जिथे 1 धाव होती तिथे 2 गेल्या आणि आता ओव्हर थ्रोमुळे अजून 1 धाव गेली. टोटल 3 धावा मिळत आहेत त्या मनोरी संघाला. संघाचं अर्धशतक फलकावरती लागतंय ते मनोरी संघाची धावसंख्या पोहोचली आहे 51 वरती. 3 बाद 51. काय चांगल्या स्थितीत आहे मनोरी संघ. आपल्या संघासाठी 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली आहे 51 वरती. काहीच महागडं षटक म्हणावं लागेल. तेवढी साथ मिळाली नाहीये फिल्डर यांची. ती दीपक याला 20 धावा आल्या आहेत या षटकामध्ये. अजून शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडूंमध्ये किती धावा जमवत आहेत.
टोटल पर्यंत नेऊन पोहोचवलंय ते लायमन याने आपल्या संघाला. पाहूया किती धावा अजून 6 चेंडू मध्ये मिळवून देत आहेत. वैयक्तिक दुसरं संघातर्फे 5वं षटक घेऊन आलाय तेजस. त्याला मारा करतील ते, त्याला सामना करतील ते लायमन आणि तुहीन. चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते तुहीन आणि लायमन यांच्याकडून आपल्या संघासाठी. शेवटचं षटक मैदानात आहे. एक चांगल्या टोटलकडे चाललेला हा संघ आहे. पाहूया किती धावा जमवणार, किती विजयासाठी धावा देणार मालवणी संघासाठी. तेजस शेवटचं षटक घेऊन आलाय. ती पाहूया पार्टनरशिप ब्रेक करू शकतो का तेजस. आणि तयार नव्हता रनअप साठी तेजस आणि पहिला चेंडू टाकेल लायमन याच्यासाठी. एक आक्रमक फलंदाज आहे. थोडंसं बर्डन तर नक्कीच असणार आहे की शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. पहिला चेंडू फुल टॉस होता आणि यष्टी रक्षकाला चकून चेंडू जातोय. डिक्लेअर झोन मध्ये फुल टॉस चेंडू होता. 2 धावा मिळत आहेत. संघाच्या धावसंख्येत भर, संघाची धावसंख्या पोहोचली आहे 53. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. तेवढंच अंडर प्रेशर मध्ये गोलंदाजी करावी लागते. ती गोलंदाजांना 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूत कमीत कमी 10 ते 15 धावा जमवण्याचा मानस असू शकतो लायमन याचा, कारण त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून कळते आपल्याला की ते फटकेबाजी करण्याच्या नादात आहेत. पुढचा चेंडू तेजस याचा लायमनसाठी. स्विच खेळण्याचा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पाहूया आणि या फटक्यावरती मात्र 4 धावा. चांगला फटका, तिथे क्षेत्ररक्षक होता परंतु तिथे क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू जातोय सीमारेषेपार. चौकार. हॅलो हॅलो शेवटचं षटक मैदानात आहे आणि आता आपण क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलंय. जिथे फिल्डर लावाल तिथून त्याच्या विरुद्ध दिशेला हा फटकेबाजी करतोय लायमन. आपण पाहतोय फटकेबाजी, चांगली पार्टनरशिप संतोष आपण पाहतोय मैदानात झाले. शेवटचं षटक सुरू आहे. फुलटॉस चेंडू होता, लो फुलटॉस होता परंतु पाहूया निर्धाव चेंडू चाललाय आणि तिसरा चेंडू. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. संतोष काय वाटते तुम्हाला, किती धावा होतील? आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 57. अजून किती धावा जमवतील बराकर मनोरे? 57 धावा झालेले आहेत. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये जवळ 10 धावा जरी आल्या तरी एक सन्मानजनक मोठा स्कोर उभा राहू शकतो. पण हे ग्राउंडच आहे, याच्यावर 80 धावा पण चेस झालेल्या आहेत आणि मालवणी संघाचं हे घरचं मैदान आहे. काय सांगता येईल, अजून चांगले फलंदाज मालवणी संघामध्येच देखील आहेत. ते वारंवार हे करतात तेव्हा पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. लायमन चांगली फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. आता मात्र कमबॅक केलं, थोडंसं ऑफकट चेंडू टाकला, स्लोवर चेंडू आतालेला आहे पण या चेंडूवर कुठली धाव नाही. याच्या अगोदर पण सुरेख चेंडू होता पण तो फुलटॉस चांगली फलंदाजी पाहायला मिळाली लायमन यांच्याकडून. ऑफ स्टंपच्या बऱ्याच चेंडू होता, सुरेख असा चेंडू. आता ते यॉर्कर लेन जो ब्रह्मास्त्र ऑफसाईडच्या दिशेने टाकतोय आणि वारंवार वाचायला जातोय. हा सुरेख असा चेंडू टाकला आणि निर्धाव चेंडू येतोय. म्हणजे 2 चेंडूमध्ये कमबॅक केलेला आहे. चौकार ठोकला, एक मान्य करतोय, एक चांगला गॅपमध्ये गेला. सचिन 2 चेंडू शिल्लक आहे, धावसंख्या झालेली 30-57. आता मात्र थोडंसं थांबवले कुठेतरी मालवणी संघाने. पण लायमन एक उत्कृष्ट फलंदाज मानला जातो मनोरी संघातून. आपण लायमनची फलंदाजी पाहिली आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता पण बॉडी लेंथचा चेंडू टाकला होता. बॉडीला घासून चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. आता मात्र लेंथ सापडली आहे ती तेजस याला. सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेत. ह्या गोलंदाजीची गरज होती मालवणी संघाकडून. ती मधल्या ज्या 2 षटकं झाली त्याच्यामध्ये आली नाहीत कारण खूप स्वेर चेंडू गेले आणि जे चेंडू होते ते त्यांनी षटकाराच्या बाहेरच ठोकलेत ते लायमन आणि तुईन याने. 3 चेंडू निर्धाव टाकले. शेवटचा चेंडू आहे, पाहूया निर्णायक चेंडू, निर्णायक फटका होऊ शकतो का की निर्णायक चेंडू ठरेल हे आपण सेकंड इनिंग साठी आपण पाहूयात. पण आता हा शेवटचा चेंडू नक्कीच निर्णायक चेंडू आहे आणि आता मात्र पाहूया अवांतर चेंडू जातोय. एक एक्स्ट्रा धाव, एक बोनस धाव मिळतीये ती बराकर मनोरी संघाला. संघाची धावसंख्या 58. संतोष आपण पाहतो की शेवटचा चेंडू आहे. आपण 2 मॅच बघितल्यात, शेवटच्या चेंडूंवरती षटकार आले होते आणि त्या षटकाराचा फायदा झाला होता तो सेकंड इनिंग मध्ये त्या गोलंदाजी करणाऱ्या संघाला.
शेवटचा चेंडू तेजस याचा लायमनसाठी आणि आता मात्र पुन्हा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न होता आणि पाहूया निर्धाव चेंडू जातोय. शेवटच्या षटकामध्ये तेजसला लय सापडली होती पण त्याची फायदा घेता आला नाहीये मनोरी संघाला आणि 58 धावांवरती रोखले. 59 धावांची आवश्यकता आहे ती मालवणी संघाला. 30 चेंडू आणि 58 धावा. म्हणजे आता शेवटचं षटक जे हाताळलं ना तेजसनी अतिशय सुरेख हाताळले. कुठून तरी रोखून दिलं थांबून दिलं म्हणून सांगायला. पण 58 धावा ही कमी धावा नाही आहेत या मैदानावर. पण क्रिकेट आणि चेतनेचा भरलेला खेळ आहे. पाहूया येणाऱ्या अजून 5 चेंडू म्हणजे 30 चेंडू शिल्लक आहेत. 30 चेंडूचा खेळ बाकी आहे मैदानावर. 59 धावेचे लक्ष ठेवण्यात आलेलं आहे ते बराक्कली मरुणी यांच्या संघाकडून मालवणी या संघाला. तर हे जे सामने सचिन भरवण्यात आले डेंग्या बॉईज प्रथमच या वर्षी त्यांचं पदार्पण झालं स्पर्धेमध्ये आणि पहिली मॅच करतात. अतिशय सुरेख असं आयोजन नियोजन सुरेख असं सर्व संघांना इथे जेवण आणि फ्रूट बास्केट देण्यात आलं. अतिशय सुरेख असं म्हणजे मी बघायला गेलं तर भरपूर खर्च केला म्हणजे आणि चांगलं आयोजन केलेलं आहे. तुम्ही काय म्हणता? नक्कीच, कारण आपण जर बघितलं ह्या ट्रॉफ्या आल्या, ह्या वाजत गाजत ट्रॉफ्या आल्या. आपण जिंकल्यानंतर वाजत गाजत ट्रॉफी नेतो पण ह्या मंडळाने ज्या मुलांनी जे यंग टॅलेंट आहे मालवणीचं त्यांनी ह्या ट्रॉफ्या वाजत गाजत आणल्या म्हणजे सन्मान दिला त्या. आणि ह्या ग्राउंडवरती तरी पहिल्यांदा असं कुठे घडत नाहीये. खूप कमी ठिकाणी होतं की वाजत गाजत ट्रॉफ्या येतात किंवा काही होतं पण आपण बघितलं की सन्मान त्या ट्रॉफ्यांना देण्यात आला आणि त्या ट्रॉफ्या वाजत गाजत आपल्या इथे व्यासपीठावरती घेऊन आल्या. त्याला आपण आयोजन बघतोय बघा, कोणत्याही संघाला काही कमी पडत नाहीये. फ्रूट बास्केट दिलं जाते, मॅन ऑफ द मॅच साठी पूर्ण किट दिलं जाते. असं वाटतंय की ही 25,000ची टुर्नामेंट नसून आपण 5 लाखाची टुर्नामेंट खेळतोय असं आयोजन आहे. सर्वांना जेवण देण्यात आलं, खेळाडूंना जेवण देण्यात आलं. त्याच्यानंतर फ्रूट बास्केट आहे, पाण्याची व्यवस्था केली आहे, सगळ्या गोष्टी केल्या आहेत. ह्यांचं आयोजन असं वाटत नाहीये की हे खरोखर अतिशय म्हणजे स्वतः हा मंडप देखील नाही स्वतः बांधलेला आहे. मी काल बघितलं सचिन. नक्कीच जर मेहनत कर आणि डीजे आमचे आदित्य गणेश सावंत खरोखर आपल्या म्हणजे ज्या टुर्नामेंट ठेवण्यात येतात ना ते वारंवार खंबीरपणे उभे असतात. म्हणजे गणेश सावंत आदित्य. नक्कीच आपण पाहतोय गणेश सावंत यांच्या माध्यमातून जी गाणी वाजवले जात आहेत म्हणजे त्यांना सांगावं लागत नाही की गाणी वाजव किंवा काय करते. आपलं आपलं छान असं ऑपरेटिंग चालू आहे, चांगलं सहकार्य करतायत आपल्याला सुद्धा. आपण सकाळपासून पाहतोय त्यांचं सुद्धा अभिनंदन की हे चांगलं ऑपरेटिंग आपल्याला पाहायला मिळते. तसंच मी स्टार ब्रॉडबँडला पण कौतुक करीन, त्यांचं आभार व्यक्त करीन. कारण ज्या वेळेस ती टुर्नामेंट होते ना आपली मालवणी गावाची कुठली असो, मालवणी मास्टर असो, गावदेवी क्रिकेट क्लब असो, साईनाथ क्रिकेट मास्टर असो आणि मालवणी मास्टर कुठल्याही स्पर्धेमध्ये ते
नेटवर्क उपलब्ध करून देतात त्यांचंही मी खरोखर मनापासून त्यांचा आभारी व्यक्त करतो. स्टार ब्रॉडबँड नेटवर्क. चला सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानात पाठवायचं, क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपल्याला सर्व सामने 5 षटकांचे खेळवायचे आहेत आणि तेही उजेडात खेळवायचे आहेत. प्लीज सहकार्य करा. आपला संघ आहे, आपलं मैदान आहे. लवकर सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. पंच गेलेत, आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा. सर संतोष, आपण पाहतोय की हे देणगीदार आहेत. देणगीदारांशिवाय किंवा आपल्या सपोर्टरशिवाय ही स्पर्धा होणं शक्यच नाही आहे. पण हे आपले सगळे देणगीदार आहेत. आपण काही नावं आपण इथून पाहतोय की ही कोणतीही स्पर्धा असली तरी ही मेन नावं असतातच असतात, कारण त्यांचं सहकार्य आहे गावाला. म्हणजे फक्त क्रिकेटसाठी असं नाही आहे, शैक्षणिक क्षेत्रात असेल, वैद्यकीय क्षेत्रात असेल, सगळ्या क्षेत्रांमध्ये ही लोक आपल्याला, ही मंडळी जी आहे ते आपल्याला मदत करत असतात आणि त्यांच्यामुळे आपले कार्यक्रम होतात. छान आपण आयोजन करू शकतो, नियोजन करू शकतो आणि याच्यावरती आपण जी यंग पिढी आहे, म्हणजे येणारी पिढी आहे, त्यांना एक प्रोत्साहन म्हणून ही लोक सगळे आपल्यासाठी करत असतात. या सगळ्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. इथे चिंबोरी लटकवली होती, आता ती थोडीशी फ्राय झालेली आहेत. तर जे लोकांना खायचे संध्याकाळी, तर 59 धावाचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. आणि 59 धावाचं लक्ष म्हणजे सरासरी बघायला गेली ना 12 पूर्ण आहे, म्हणजे 12ची सरासरी आहे जवळजवळ. आणि ती 12ची सरासरी कशी पार पडते ते सलामीचे फलंदाज झालेले आहेत बघ. एक तर स्ट्राईकवर आहेत ते सिद्धार्थ आणि नॉन स्ट्राईकवर आहेत ते दीपक. दोन्ही फलंदाज ना इनफॉर्म बॅट्समॅन आहेत. पण इनफॉर्म बॅट्समॅन आता काय करतील ते पाहूया. ते इनफॉर्म आहेत ते काद्रपत्री बरोबर. आता मात्र 59 धावाचे लक्ष आहे, मोठं लक्ष आहे. ते कसं छोटं करायचं ते बघूया. पहिल्या प्रश्न घेऊन येते जार्विस. पाहूया दरम्यान सामन्याला सुरुवात होते, जसं आपण म्हणताय इनफॉर्म आहेत, पण बॉलर सुद्धा इनफॉर्म आहे, त्यामुळे त्यांनी चांगली आपली गोलंदाजी दाखवतोय. तो जार्विस आपण पाहतोय आणि फटका खेळलाय, गोलंदाजाच्या डोक्यावरून एक डाव घेतली, दुसरी डाव घेण्याचा प्रयत्न करतोय. निश्चितच आपण पाहतो की मालवणी संघाची एक ताकद आहे. म्हणजे मालवणीमध्ये जर आपण बघायला गेलो तर गुड रनिंग बिटवीन द विकेट ही एक संकल्पना आहे ना, ती आपण कोणत्याही मॅचमध्ये, मास्टर्समध्ये आपण पाहतो, यंगमध्ये पाहतो, धावा चोरण्यात खूप यशस्वी होतात. आपण प्लेअर पाहतोय जसं इन्फॉर्म तुम्ही म्हणताय की इन्फॉर्म आहे. पाहूया हे आहे पॉवर प्लेचं षटक. जेवढे जास्त धावा जमवता येतील तेवढ्या जास्त धावा जमवणं गरजेचं आहे. आणि आता मात्र चेंडू हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेलेला फटका आहे. पाहूया काय होतंय. आणि झेल सुटतोय, एक लॉलीपॉप झेल सुटतोय सिद्धार्थ याचा. आणि एक चांगला फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु जीवदान. काळ बदललाय, वेळी बदललाय. जसं जसं काळ बदलतो आता असंच माझं क्रिकेट जे आहे ना फास्ट आहे. म्हणजे एक एरी दुहेरी द्यावे जास्त कोण लक्ष ठेवत नाही, कारण सिक्सर मारतो मग लगेच आपलं त्यांचं नाव येतं म्हणजे आणि परत ते टेटसवर ठेवतात बरोबर. सिंगल आणि डबलला थोडंसं कमी पडलं, पण सिंगल डबलनी धावा होत आहेत असं नाही आहे सचिन. नक्कीच होऊ शकतात. 30 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे सरासरी बघितलं तर आपल्याला एक चेंडू 2 धावाच करायचे आहेत, म्हणजे ते सुद्धा होऊ शकतं. एखादा चौकार षटकार हा फलंदाज मारूच शकतो, पण तुम्ही कॉन्सन्ट्रेट त्यावरती पण केलं पाहिजे की सिंगल धावा आणि डबल धावा येणं गरजेचं आहे. आता मात्र पाहूया 2 क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. पाहूया तिथे काय होतंय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा पूर्ण केल्या, तिसरी धाव तर निश्चितच पूर्ण होईल, परंतु आपल्या संघासाठी एक धाव वाचवतायत ते बराकर मालवणी संघाचे क्षेत्ररक्षक. चांगला फटका मारला होता आणि त्याच्यावरती 3 धावा मिळाल्यात. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 6 वर. पहिलं षटक सुरू आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. संघाची धावसंख्या आहे 6, बिनबाद 6. सुरुवात मात्र जी सरासरी गाठायची त्या पद्धतीने खेळत आहेत मालवणीचे दोन्ही फलंदाज. आणि अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण त्यांनी शेवटपर्यंत त्यांचा पाठलाग केला आणि शेवटच्या क्षणी तो चेंडू अडवून दिला आणि फक्त एक धाव वाचवली आपल्या संघासाठी त्यांनी. आता मात्र निर्धाव चेंडूची गती बदलली आणि एक लो फुलटॉस होऊ शकला असता. जर सिद्धार्थ बॅकफुटला गेला नसता तर हा शॉट होऊ शकला असता. कव्हरला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे क्षेत्ररक्षक आहे, पण धावा निश्चित मिळू शकल्या असत्या. पण आता मात्र चेंडूमध्ये वेगामध्ये बदल केला आणि
निर्धाव चेंडू चाललाय. जारविसचा पुढचा चेंडू पंचांच्या उजव्या बाजून मार करेल सिद्धा. त्याला आखूड टप्प्याचा चेंडू आहे आणि आता पाहूया झेल होतोय का. क्षेत्ररक्षक आहे, झेल खाली आहे आणि चांगला झेल तिथे पाहायला मिळतोय. निश्चितच एक मोठा धक्का म्हणावा लागेल मालवणी संघाला, तो सिद्धार्थच्या स्वरूपात. 6 या धावसंख्येवर बसलेला पहिला धक्का आहे आणि निश्चितच जखडून ठेवले ते मालवणी संघाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये. थँक्यू डीजे. पहिला धक्का बसतोय मालवणी संघाला. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज महेंद्र. यातून जो संघ विजय होईल तो सेमीफायनल मध्ये जाईल आणि मलाड चिंचोली बंदर मलाड गाव यांच्याशी सामना करेल. या जो विजयी होईल तो. आणि आपण सकाळी पाहिलं की सकाळच्या सत्रामध्ये MGSC जो संघ आहे तो अंतिम फेरीत प्रवेश केलाय. तो सज्ज आहे आपलं चषकावरती नाव कोरण्यासाठी. त्यांनी चांगला खेळ केला होता आणि आपण आता ही दुसरी मनोरीची टीम पाहतोय ती मालवणीच्या समोर खेळते. वंशिलन मालवणीच्या समोर खेळते. एक धक्का बसलाय 6 धावसंख्येवरती. आता मात्र गोलंदाजाने आपली साईड चेंज केली आहे आणि महेंद्रसाठी पाहूया. पहिला चेंडू खेळणार आहे महेंद्र जारविस. आणि आता मात्र मिस शॉट खेळलाय, मिस्ट्रोक आहे पाहूया. आणि चांगला थ्रो केला होता परंतु तिथे कलेक्ट करता आलेला नाहीये कारण थ्रोचा वेगच एवढा होता. गोलंदाजाला थ्रो समजलेला नाहीये आणि तिथे फलंदाज बाद होऊ शकला असता. डिरेक्ट हिट असतं तरी फलंदाज बाद होऊ शकला असता. परंतु एक धाव निश्चित मिळाली आहे ती मालवणी वंशिलोन मालवणी संघाला. संघाची धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 7. 1 बाद 7. काहीच दडपणाखाली खेळतंय मालवणी संघ असं वाटतंय. जेव्हा मनोरी संघ खेळता पहिल्या षटक अखेरीस पॉवर प्लेचं षटक हाताळलं मालवणी संघाने तर 12 धावा झाल्या होत्या आणि इथे मात्र 7 धावा होतात. 1 गडी बाद. 5 धावेने मागे पडतोय मालवणी संघ. सरासरी 12च्या धावसंख्येने त्यांना धावा जमवायच्यात. विजय जर संपादन करायचा असेल तर 12 धावा जमवायच्या होत्या. परंतु आपण जसं म्हणतो की 5 धावांचं बॅकफूटवरती अजूनही आहे मालवणी संघ. पाहूया या षटकामध्ये भरून काढतायत का तो मालवणी संघ. दीपकला अजून स्ट्राईक मिळालेला नाहीये. महेंद्र आत्ताच आलाय त्यामुळे सेट फलंदाज कोणीच नाहीये. 20 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 4 षटकं टाकायचे आहेत नाहीतर अतिरिक्त खेळाडू आपण एका षटकासाठी 5 मिनिटं खर्च केले. टायमर ऑन आहे याचा संघाने नोंद घ्यायची आहे. बराकर पहिला चेंडू प्रचित याचा महेंद्रसाठी. पाहूया महेंद्र पण एक आक्रमक फलंदाज आहे. आपल्या संघासाठी धावा जमवू शकतो. चौकार षटकार नक्कीच मारू शकतो. कमीत कमी 15 ते 20 धावा या षटकामध्ये आल्या पाहिजेत तर कुठेतरी सरासरी धावसंख्या जमू शकते. आणि मात्र आखूड टप्प्याचा चेंडू आहे. पुन्हा एकदा पाहूया. क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरला आणि हा फटका जातोय सीमारेषेवर. 4 धावा. चांगला समाचार घेतोय संतोष. आपण पाहतोय की पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला. एक चुकीचा टप्प्याचा चेंडू होता आणि त्याला टोलावलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि हा चौकार मिळाला. अशी फलंदाजी करत राहिले तर निश्चितच धावांच्या जवळ पोहोचू शकतो मालवणी संघ. आणि मनोरी संघ देखील काय कमी आखू नका त्यांना. अतिशय सुरेख संघ आहे. मोठा संघ आहे मनोरी गावातील बराकर हा संघ. आणि मॅच तर कधी इथे कधी तिथे होतच राहणार. अजून बरेच चेंडू शिल्लक आहेत. धावाही जमा करायचं मनोरी संघाला. पुढचा चेंडू प्रचित यांचा.
हा एकदा पहिल्या चेंडूवर चौकाटवर दुसऱ्या चेंडूवर कमबॅक करतोय म्हणजे सामन्यात परत येतोय आणि चांगली गोलंदाज ऑप्शन स्पीड गोलंदाज जर तुम्ही वेग बघितला ना थोडा जास्त केला. पहिला चेंडू होता तो शॉर्ट पिच चेंडू होता. नक्कीच आता पाहतो की शॉर्ट पिच चेंडूवरती पुरेपूर फायदा घेतला होता. आता मात्र लेंथ मध्ये बदल केलाय, स्टंपच्या लेवलने बॉडीचा बॉल गेलाय आणि दुसरा चेंडू बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता महेंद्र यांचा आणि आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला फटका आहे. पाहूया काय होतंय आणि 6 धावा खणखणीत षटकार. या फटक्यांची गरज होती, त्याच फटके आता महेंद्रच्या बॅट मधून येत आहेत. जर विजय संपादन करायचा आहे तर निश्चितच असे फटकेबाजी करावी लागेल ती मालवणी वंशिलन मालवणी संघाला. संघाची धावसंख्या पोहोचले 11 वरती 17 वरती. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची अशी बारानं वंदती थँक्यू थँक्यू. 3 चेंडूंमध्ये जवळजवळ 10 धावा आल्यात. दुसरा चेंडू चांगला टाकला होता परंतु आता मात्र कमबॅक करतोय महेंद्र. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतात मेन पंच विरल नायर सर आणि लेग पंच म्हणून रुपेश कोळी. पाहूया प्रचित आपल्या संघासाठी काय करतोय. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. एक आक्रमक फलंदाज आहे. सांगतोय जसं की संतोष सांगतोय की महेंद्र ताकदीचा खेळाडू आहे, कुठल्याही क्षणाला कोणताही सामना फिरू शकतो असा खेळाडू आहे. आणि आता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू टर्न केला, गती थोडी कमी केली त्यामुळे फलंदाज बीट झाला आणि चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातात. म्हणजे बॅट आधी गेली आणि बॉल नंतर गेला असं काहीतरी समीकरण तिथे मैदानात झालं. चेंडू निर्धाव गेला. खरोखर अतिशय प्रचित गोलंदाजी बघितलं तर पहिला चेंडू शॉर्ट पिचवर जरूर होता, त्यानंतर थोडंसं गती वाढवली, त्यानंतर तो चेंडू ना त्यांच्या स्लॉटमध्ये गेला आणि तो कव्हरच्या दिशेने टाकला. झोन त्याची ताकद आहे ती महेंद्र यांची ती दाखवून दिली त्या षटकारांनी. धावसंख्या झालेली आहे ती 17. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि मला वाटतं की ते का जो झेल सुटलेला आहे बघायला गेलं तर इधर कॅच छुटा जीत का सपना भी तुटा. नक्कीच पण त्याच्या प्रयत्नासाठी नक्कीच टाळ्या वाजवायला पाहिजेत कारण त्यांनी चांगला प्रयत्न केला होता आणि तिथे गडी बाद होऊ शकला असता. प्रयत्न थोडेसे कमी पडले असे म्हणूया आणि तो झेल सुटला. महेंद्रला एक जीवदान मिळाले. जीवदानाचा किती फायदा मिळवतोय महेंद्र आपण पाहूया. संघाची धावसंख्या पोहोचली 19. जवळजवळ सरासरीच्या जवळ धावा पोहोचतात कारण 12च्या सरासरीने धावा जमवायच्यात आणि धावसंख्या आहेत 19. जसं 5 पहिल्या षटकामध्ये 5 धावा कमी होत्या त्या आता भरून काढल्यात महेंद्र याने. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चौकार षटकार आला 2 धावा आल्या तरी त्या धावा मिळू शकतात. आता पाहूया शेवटचा चेंडू प्रचित याचा. महेंद्र काय करतोय या एक निर्णायक चेंडू असू शकतो या षटकातील. पाहूया पुन्हा एकदा मारलेला फटका आहे बॉलरच्या डोक्यावरून. 1 धाव निश्चित मिळेल पण दुसरी धाव काय घेणार नाहीत महेंद्र कारण हाताला काहीतरी दुखापत झाल्यासारखं आहे. कारण चेंडू जो होता तो स्टिकरच्या इथे लागल्यामुळे एखाद्या वेळेस क्रॅम्प येण्याची शक्यता असते कारण गोलंदाजाचा स्पीड जास्त आहे आणि शॉटचा स्पीड कमी होता. धावसंख्या झालेली आहे ती 20. 2 षटकं अजून संपण्यासाठी 12 मिनिटं बाकी आहेत. टायमर ऑन आहे बराकर आपण लक्ष ठेवायचं आहे. जी 13 धावा आता या षटकामध्ये आल्या. धावसंख्या झालेली ती 20 आणि एकच गडी बाद झाला मालवी संघाचा. म्हणजे सामना अजून समांतर आहे, दोन्हीकडे सामना आहे. कोणी संघाचं तरच बघितलं तर थोडंसं मंडळी संघाचं जड दिसतंय पण क्रिकेट अजून जिंकण्यासाठी 39 धावेची गरज आहे. म्हणजे जी सरासरी 12ची होती ती सरासरी आता येऊन पोहोचली ती 13 या धावसंख्येवर. सचिन नक्कीच पण पुढचा चेंडू जय याचा. पाहूया जय काय करतोय आणि आता मात्र चांगला चेंडू टाकला होता. महेंद्रला काय चेंडू कळलेला नाहीये आणि पाहूया चेंडू तिथे दुखापत झाली आहे का. दुखापत झालेली आहे पण ती दुखापत जास्त गंभीर नसावी कारण ही स्पर्धा डेंग्या बॉईज जे चिंबोरी
बघायला दिसत आहेत समोर आपल्या डिस्प्लेला आणि फग दिसत आहेत. खरोखर सचिन ते सकाळी उन्हातून निघतात आणि संध्याकाळी परत येतात चिमोरी घेऊन. मला वाटतं बरीच चिमोरी आता याच्यातली संपलेली आहेत. त्यांनी जीव सोडलेला दिसतोय. एक दोन अशा तर डेंगा बॉईज या संघाचं मी कौतुक करेन. खरोखर अतिशय सुरेख असं आयोजन केलेलं आहे. खरोखर पहिल्यांदाच पहिली मॅच अशी ठेवली असं वाटतं का म्हणजे सुप्रीमो चषकला टक्कर देईल असं यांचं नियोजन आयोजन आहे. मॅचला सुरुवात होते पुन्हा. चांगला चेंडू टाकला होता जय याने. एक बॉडी लेंथ चेंडू होता आणि तो चेंडू निर्धाव गेलाय. दुसरा चेंडू खेळण्यासाठी तयार महेंद्र जय याचा पाठलाग करताना महेंद्र. आणि आता मात्र स्क्वेअर लिगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय आणि निश्चितच 2 धावा पूर्ण होत आहेत. फेकी चांगली नव्हती त्यामुळे 2 धावा पूर्ण झाल्या. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 22 वरती. धावसंख्या झाली 22 आणि चेंडू टाकलेले आहेत आतापर्यंत मनोरी संघाने 14 बरोबर. आणि 14 चेंडू टाकून झाले पण दीपक जो नाही शकले ना फक्त एकच चेंडू केला आणि एका चेंडूवर 3 धावा मिळवल्या. म्हणजे 300च्या स्ट्राईक रेटने दीपक हा खेळतोय. बघूया पुढचा चेंडू जय याचा महेंद्रसाठी. महेंद्र प्रयत्न करतोय. फुल टॉस चेंडू आहे. कव्हरच्या दिशेने मारलेला फटका आहे. एक धाव घेतली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय तिथे. पाहूया 2 धावा आरामात पूर्ण करतील कारण आपण पाहतोय की रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे मालवणी संघाकडे आणि अशी फटकेबाजी करण्याची सुद्धा आता गरज आहे. कारण जर विजय संपादन करायचं असेल तर तुम्हाला एखादा मोठा फटका एखाद्या षटकामध्ये मारावाच लागेल. त्याच्यासोबत सिंगल आणि डबल धावा तुम्हाला घ्यावाच लागतील. आणि धावफलक हालता राहायला पाहिजे. कुठलीही जिथे धावफलक थांबणार तर सामना वर दूरवर जाईल. पण जसं जसे धावा येत राहतील सामना जवळ येत जाईल. सामना सोपा होत जाईल. नक्कीच पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. पाहूया 3 क्षेत्ररक्षक आहेत. पाय होते पाहूया आणि काय झेल घेतलाय. अप्रतिम झेल घेतलाय जार्विस याने. म्हणजे कमालीचा झेल संतोष आपण पाहतोय. आणि हीच नक्कीच मॅच किंवा कॅच. आता हे आपलं येणारे चेंडूच सांगतील पण याच्यासाठी खूप खूप टाळ्या झाल्या पाहिजेत कारण लॉंगन वरून येऊन त्याने जवळजवळ एक्स्ट्रा शॉटच्या इथे येऊन कॅच घेतलाय आणि अप्रतिम कॅच घेतलाय. असं वाटत नव्हतं की कॅच होईल पण इथे त्यांनी जम्प केली आणि कॅच घेतला. वेल डन जार्विस, गुड कॅच. कारण का 3 क्षेत्ररक्षक धावत होते आणि तिन्ही क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चेंडू परत होता पण जिद्द सोडली नाही जार्विशाने आणि धाव जेपर्यंत चेंडू शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी नजर हटवली नाही त्या चेंडूवर आणि जो झेल टिपलेला अतिशय सुरेख असा झेल. खरं आजच्या दिवसातील एक सुरेख असा झेल बघायला गेला तर हा झेल आहे. नक्कीच प्रयत्न करत राहा, यश मिळेल. आणि त्याचंच प्रत्यक्ष आपण आता पाहतोय जार्विस याच्याकडून कारण हा झेल नक्कीच झेल नव्हता कारण 3 क्षेत्ररक्षक होते. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्येच नक्कीच पडत होता पण चेंडूवरती नजर रोखून धरली आणि डाईव्ह केलं आणि तिकडे कॅच घेतली ती जार्विस याने. खरोखर एफर्टलेस म्हणजे एफर्ट आपण म्हणावे लागतील त्याचे आहेत की आपण जर मॅच जिंकली तर नक्कीच ती जार्विसमुळे जिंकली जाईल असं म्हणणं हरकत नाहीये. धावसंख्या झालेली ती 24. अजूनही 35 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 14. म्हणजे या षटकात तिसऱ्या षटकात 2 चेंडू शिल्लक आहेत. जय गोलंदाजी करतात तिसऱ्या षटकाची गोलंदाजी त्यांच्याकडून बघायला मिळाली. 3 आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेले आहेत. 4 धावा खर्च केलेले आहेत. ढकलून चेंडू तोपर्यंत एक क्षेत्ररक्षकामध्ये 1 धाव घेतली. दुसरी धाव इथं पूर्ण होईल का. दुसरी धाव इथे पूर्ण होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेळ आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. या दोन्ही धावींनी आपलं स्वतःचं वैयक्तिक खातं उघडलं भूषण यांनी आणि संघाला पोहोचलं 26 धावसंख्येवर. नक्कीच फटका मारण्याचा प्रयत्न होता पण प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता त्यामुळे तिथे 2 धावा मिळाल्यात. हा जर फटका बसला असता तर नक्कीच 6 धावा मिळू शकल्या असत्या. पाहूया भूषण आपल्या संघासाठी किती धावा जमवतोय आणि आता मात्र पाहूया फटका मारलेला आहे. तिकडे क्षेत्ररक्षक आहे काय होते पाहूया आणि तिकडे झेल सुटतोय आणि 4 धावा मिळत आहेत त्या मालवणी संघाला. निश्चितच याच्या आधीचा पण असाच फटका मारण्याचा भूषणने प्रयत्न केला होता. टाइम थोडासा मिस झाला होता पण आता तो पूर्ण भरून काढतोय. आपल्या संघाला पोहोचवलंय ते 30 या धावसंख्येवरती. 30 धावसंख्या आहे आणि बळी बाद झालेत 2. सचिन ज्या फटक्याची गरज होती आता म्हणजे तो फटका आला. आतापर्यंत 2 झेल सोडलेले आहेत म्हणजे मनोरी एक बराकर संघाने.
2 झेल सोडलेले आहेत आणि एक अप्रतिम झेल पकडला तो जार्विस याने आणि गोलंदाजाला 7 हवी असते ती क्षेत्ररक्षकाची, पण असं काही घडत दिसत नाही आहे. इथे क्षेत्ररक्षक वारंवार चुका करत आहे आणि चौकारने धावसंख्या झाली ती 30. आता मात्र जिंकण्यासाठी 29 धावेची गरज, जी सरासरी 12 धावेची होती. आता 30 सरासरी बघायला गेलं ना तर 14.5वर आले सचिन. नक्कीच जर एखादा चेंडू निर्धाव गेला आणि जर एखादी विकेट आली तर निश्चितच 2 चेंडू तुमचे फुकट जातात आणि त्याच्यामुळे सरासरी गाठता आली नाहीये ती मालवणी संघाला. आता पाहूया दीपक आहे, 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता आहे. चांगला झेल घेतलेला जार्विस आपल्या संघासाठी वैयक्तिक दुसरा आणि संघातर्फे 4थं षटक घेऊन आलाय जार्विस. जशी पहिल्या षटकामध्ये कमाल केली होती जार्विस याने, एक फलंदाज बाद केला होता आणि 7 धावा दिल्या होत्या, जखडून ठेवलं होतं संघाला. तोच जार्विस आता 4थं षटक हाताळतोय. सचिन संजू पटेल यांच्याकडून पारितोषिक आले दीपकसाठी. जर दीपक यांनी 2 षटका ठोकले सामन्यामध्ये तर 1000 रुपयाचं पारितोषिक. या मानकरी ठरतोय का दीपक? वैयक्तिक दुसरं, संघातर्फे 4थं षटक जार्विसचा. हाफ चेंडू करता तिकडे क्षेत्ररक्षक आहे, पाहूया जय धावतोय चेंडू कॅच घेण्यासाठी, परंतु तिथे 2 धावा नक्कीच मिळतील. आणि पाहूया आता मिसफिल्ड होतीये तिथे, थ्रो व्यवस्थित नाहीये पण तिथे कव्हर चांगलं केलं त्यामुळे निश्चितच चौकार वाचला. चौकार मिळू शकला असता, एक्स्ट्रा धावा मिळू शकल्या असत्या, पण तिथे चांगलं कव्हर अप केलं आणि चेंडू अडवला गेला. 2 धावा, 2 धावांची संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या पोहोचली 32 वरती. 11 चेंडू 27 धावा. 2 चेंडूचा सामना केला आतापर्यंत दीपक यांनी. 5 चेंडूवर 5 धावेवर खेळतोय दीपक. स्ट्राईक कमी भेटली आहे पण अजूनही खेळ बाकी आहे. मॅच अटाटटीचा होणार. सामना हा खरोखर एक नकुल करण्याचा सामना होणार, यात काही शंका नाही. जार्विस पुढचा चेंडू दीपकसाठी आणि आता मात्र अवांतर चेंडू आहे कारण खूपच चेंडू एसटीच्या बाहेर होता. आता सचिन बघेल हा चेंडू सोडायला पाहिजे होता का मारायला पाहिजे होता, हा किती विचार केला आणि सोडून म्हणजे वाईट चेंडू, शॉर्ट पिच चेंडू होता. खरोखर चेंडूवर चौकार निदान सोप्या याने चौकार आला असता, पण असं काही घडलं नाही आहे. इथे 1 धाव येते अवंतरच्या रूपात. या 1 धाव मिडविकेटच्या दिशेने ढकलून दिला चेंडू. शॉर्ट पिच चेंडू जरूर होता पण प्रॉमिसिंग चेंडून शॉट नव्हता बोलला बघितलं तर. आणि एका धावेने दीपक हाच पोहोचलेला आहे तो 6 धावसंख्येवर आणि 6 धावसंख्येवर आणि संघाला नेऊन पोहोचवलं ते 34 या धावसंख्येवर आणि 25 धावेची गरज. उरलेला शिल्लक असलेला 10 चेंडू 25 धावा. इथे मात्र चेंडू हवेवर, त्याच्या खालोखाल जय आणि जिथे वारंवार जेल सोडतोय का. आणि इथे झेल सुटला. 2 धावा घेतल्या, 3री धावण्यामध्ये बाद झाले पण 2 धावा मिळवल्या मालवणी संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्या. पण एक मोठा गडी बाद होतोय तो म्हणजे गाणं वाजवण्यात आलं डीजे स्वरूपामध्ये. आता नवीन फलंदाज झाले प्रशांत. धावसंख्या झालेली आहे ती 36. आता मध्ये शॉर्ट पिच चेंडू, चेंडू जातोय काम आणि
खरोखर सूर्यकाचं क्षेत्राक्षर खरोखर सूर्यकाचा चांगला प्रयत्न जय यांचा. याच्या अगोदर एक झेल सोडला जरूर होता, पण हा खरोखर एफर्ट बघितलं ना तर मी 10 मध्ये 10 मार्क देणार त्यांना. खरोखर अतिशय सूर्यका पण चौकार थांबूच नाही शकले आणि चौकाराने मात्र धावसंख्या सावरलेली आहे ती मालवणी संघाची धावसंख्या नेऊन पोहोचलेली आहे ती 40 या धावसंख्येवर. आणि चेंडू शिल्लक आहेत ते 8 आणि धावा करायच्या आहेत त्या 19. नक्कीच आपण चांगले एफर्ट्स पाहता मिळत आहेत की आपल्या संघाला जर विजय मिळायचा आहे तर जयने सोडलेली कॅच ह्या एफर्ट्सवरती आपण नक्कीच म्हणू शकतो की भरून निघाले. कारण त्यांनी जी जंप केली होती आपल्या संघासाठी, भले एक धाव असली असती पण ते एफर्ट्स आपल्या संघासाठी त्यांनी दिले असते. चांगला प्रयत्न होता. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही प्रयत्न 40 झालेले आहेत. आता सचिन जे पण ऑनलाईन जे मॅच बघत असेल डिका स्पोर्टच्या माध्यमातून तर सामना बघा, हा मॅच बघत असेल मनोरीच्या गावातले आणि प्रेक्षक आणि मालवणी गावातले प्रेक्षक हा सामना बघत IPL ची मॅच बाजूला ठेवली असेल आणि हा सामना बघत असेल. आज सामना तसा आहे, 8 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. नक्कीच पाहूया. सामना अजून कुठेही झुकलेला नाहीये. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारलेला फटका आहे, चेंडू गॅप मध्ये जातोय आणि 6 धावा दीपक याच्या बॅट मधून निघालेला आहे. आपण पाहिलं जर दीपकने अशीच बॅटिंग केली तर निश्चितच मालवणी हा संघ विजय होऊ शकतो. संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 46. चांगली थँक्यू. DJ आला गोविंदा आला की षटकार आला आणि या षटकार आला की मॅच आली. आता पाहुण्या थोड्या 7 चेंडू शिल्लक आहेत आतापर्यंत आणि जिंकण्यासाठी 14 धावेची गरज आहे. मी आधी सांगितलं होतं दीपक 13 धावेची गरज. 7 चेंडू आणि 13 धावा. पाहूया दीपक हा निर्णायक चेंडू आहे. संतोष तुम्हाला काय वाटतंय? 2 चेंडू आणि 10 धावा आल्या आहेत. पुढच्या 7 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू निर्णायक ठरू शकतो का? सचिन मर्यादित षटकाचे जे सामने होतात ना तो प्रत्येक चेंडूने निर्णायक असतो. मी म्हणले की आताचे चेंडू बघा 5 षटकांचे सामने केले आहेत, जे 5 षटकांचे सामने आता कुठे होत नाही. आणि डेंग्याबाईंनी पहिल्यांदाच ही टुर्नामेंट आयोजन केले म्हणजे या स्पर्धेचं आयोजन आणि 5 षटकांचे सामने केले होते. त्यांचं मी कौतुक करीन इथे. दोन धावा डिक्लेअर झोन मध्ये जातो. या 2 धावेने धावसंख्या झालेली आहे ती 48. 11 धावेची गरज आहे. 6 चेंडू 11 धावा. काहीसा रोमांचक पद्धतीने चाललेला सामना आहे. कधी मॅच इथे आहे तर कधी मॅच तिथे आहे, कधी मनोरी तर कधी मालवणी. आता हा संघ शेवटच्या षटकात आला आहे सामना आणि हा सामना पाहूया कोण जिंकतंय. कारण दीपकचे एफर्ट्स आपण पाहिले, जयचे एफर्ट्स पाहिले, जार्विसचे एफर्ट्स पाहिले. आता मात्र विचार करायला लावलाय दीपक याने की आता शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक कोण हाताळेल? जर आपल्याला विन व्हायचंय, आपल्याला जर जिंकायचंय तर शेवटचं षटक हे चांगल्या गोलंदाजाला द्यावं लागेल. कारण त्याच्यासमोर आता जो फलंदाज आहे त्याने मॅचला पूर्ण कलाटणी दिली. चेंडू चांगले खेळून काढलेत आणि त्यात चेंडू नुसते खेळलेले नाहीयेत तर धावा सुद्धा केल्यात. जोपर्यंत दीपकला स्ट्राईक मिळत नव्हती तोपर्यंत कोणतीही धाव येत नव्हती. पण जेव्हा दीपकला स्ट्राईक मिळाली त्यांनी चांगली स्ट्राईक घेतली आणि गोलंदाजांवरती आघात केलं. बरं करण्यासाठी कर्णधारास विनंती करीन त्यांनी सामना सुरू करायचा आहे. आता बघा सचिन हा जो सामना कुठे होता आणि कुठे आला आहे. एक षटकाराने या सामन्याचे चित्रही बदलले. 2 चेंडू षटकामागे 29 धावेची गरज होती बरोबर आणि ह्या षटकामागे येत आहेत त्या तब्बल 18 धावा. नक्कीच म्हणून आपण म्हणतो ना की क्रिकेट अनिश्चित आहे, सांगू नाही शकत. 6 चेंडू 6 धावा होत नाहीयेत आणि 6 चेंडू 36 धावा सुद्धा होतील. त्यामुळे आपल्याला दीपकने हा कारनामा करून दाखवलाय की 18 धावा कुठल्यात. शेवटच्या 3 चेंडूंमध्ये 12 धावा आल्यात आणि आता 6 चेंडू आणि 12 धावा झाल्यात. एक मोठा फटका विजय दिशेने घेऊन जाऊ शकतो आणि एक विकेट ही मनोरीला विजयी देऊ शकते. जे प्रेक्षक आता बसले होते ना ते आता उभे राहिलेले आहेत. ह्या सामना त्या परिस्थिती त्या स्थितीमध्ये आलेला आहे. 11 आता पाहूया
प्रशांत स्ट्राईक वरती आहे. प्रशांत सुद्धा आक्रमक फलंदाज आहे, त्याच्याकडे ताकद आहे, तो षटकार नक्कीच खेचू शकतो. वैयक्तिक पहिलं संघातर्फे शेवटचं षटक. 6 चेंडू 11 धावांची गरज असताना कृषिक पहिला चेंडू प्रशांतसाठी. पाहूया प्रशांतला आता स्ट्राईक मिळाले, किती धावा जमवते कृषिक याच्या फलंदाजीवरती. आक्रमक फलंदाज अजूनही आहे. आणि आता पाहूया काय होतंय, अजूनही पंचांचा निर्णय आलेला नाहीये. पाहूया आणि एक वॉर्निंग मिळाली आहे. हा चेंडू निर्धाव टाकलाय, बॉडी लेंथने गेलेला चेंडू होता आणि निर्धाव चेंडू गेलाय. नक्कीच हा सामन्याला कलटणी देणारा चेंडू असू शकेल, कारण आपण पाहू शकतो की पहिला चेंडू होता आणि पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. चेंडू सचिन बघितलं 4 षटक संपली आणि जे 5वं षटक कुठे मीटिंग घेतली आणि कंचांनी निर्णय घेतला का कुठं द्यायचं गोलंदाजी. शेवटचं जे 11 धावा रोखण्यासाठी कुणाला गोलंदाजी द्यायची तर ऋषी यांना निवडण्यात आली आणि कृषी यांनी पहिला चेंडू तो दाखवून देताना चांगला चेंडू थोडासा उचली घेतोय आणि ह्या चेंडूवर कुठलीच धाव येत नाही, निधाव चेंडू येतोय म्हणजे सामन्यामध्ये परत येतोय असं बघितलं तर चालेल. कारण मानोरी संघ अजूनही जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 5. सचिन नक्कीच पाहूया 5 चेंडू 11 धावा. कृषी ला मारा केले प्रशांत. दुसरा चेंडू आणि आता मात्र हवेमध्ये मारलेला फटका. पाहूया झेल होऊ शकतो काय, आणि एक चांगला क्षेत्ररक्षक त्याच्या झेल खाली आहे आणि प्रशांत बाद होतोय. एक आत्मघातकी फटका मारून बाद होतोय. नक्कीच दीपकला स्ट्राईकला आणायचं होतं, कारण दीपक सेट होता. ते काम मात्र मालवणीच्या फलंदाजांनी केलेलं नाहीये. जोपर्यंत दीपकला स्ट्राईक मिळत नव्हती तोपर्यंत धावा होत नव्हत्या. दीपकची बॅटिंग सेट झाली तर त्यांचं गरज होतं की दीपकला एखादी रन्स काढून स्ट्राईकवर आणणं, परंतु ते झालं नाही. 2 चेंडू निर्धाव गेलेत आणि विजयासाठी आता धावा हव्यात 11. 4 चेंडू 11 धावा. चांगलं आपल्याला एक टीम मीटिंग घेतली, जसं तुम्ही म्हणालात की चांगली टीम मीटिंग घेतली आणि कर्णधाराला साजेशी अशी गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला तरी पाहायला मिळते. अजूनही पाहूया प्रणेश आता मैदानात येतोय. प्रणेश सुद्धा आक्रमक फलंदाज आहे. 2 चेंडूवरती 2 षटकार नक्कीच ठोकू शकतो एवढा आहे, पण दीपक सेट आहे. दीपकला स्ट्राईक देण्याची गरज आहे, किंवा आता जर अटॅकिंग फलंदाजी केली प्रणेशने तर निश्चितच मालवणी संघ विजय होऊ शकतो. आता पाहूया 4 चेंडू आहेत, 4 चेंडू मध्ये काय होतंय. सचिन फटके मारले तर मालवणी संघ विजय होऊ शकतोय आणि कृषी यांनी जर गोलंदाजी चांगली केली तर मालवणी संघ ही विजय होऊ शकतोय. सामना दोन्हीकडे आहे. पलट आता बघायला गेलं तर मालवणी संघाकडे थोडंसं थोडं झुकलेलं आहे, कारण थोडं जड झालेलं आहे मालवणी संघाकडे. पण 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. नक्कीच सामना अजून कुठेही झुकलेला नाहीये, कारण 2 षटकारांची मॅच आहे. 3 चौकारांची मॅच आहे. फक्त फलंदाजांना किती कंट्रोल आहे ते आपण पाहायला मिळणार आहे आपल्याला, कारण कर्णधार आपल्याला जर जबाबदारी देतोय ती जबाबदारी पूर्ण पार पाडण्याचा प्रयत्न करतोय तो कृषी. पहिला चेंडू निर्धाव टाकला होता, दुसऱ्या चेंडूवरती गतीमध्ये बदल केला आणि तिकडे कॅच झाला आणि फलंदाज बाद झालाय. जसे जसं मॅच पुढे जायचं तसे रोमांच वाढत जाईल या सामन्यामध्ये, काय शंका नाही. आता पाहूया टायमिंग जसं होतं आहे म्हणून संघ जे कर्णधार जसं टायमिंग जास्त घेत आहेत त्यांना मी वारंवार विनंती करतोय की सामना त्वरित बरे. मला वाटते का विकेट जरूर गेले पण क्षेत्रक्षामध्ये थोडंसं टाईम वाढवत आहेत मनोरी संघ. तर चेंडू शिल्लक आहे ते 4 आणि धावा करायचे ते 11. पाहूया प्रणेश आपल्या संघासाठी किती धावा जमवतोय. चांगलं कमबॅक केलं होतं कृषी याने, पूर्ण टीमने चांगलं कमबॅक करावं म्हणायला लागेल, कारण आधीच्या ओव्हरच्या याला 3 चेंडूवरती 12 धावा कुठल्या होत्या दीपक यांनी आणि आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन गेला होता. त्याची पुनरावृत्ती करून दीपक भरतोय काय, आणि आता मात्र पाहूया झेल होऊ शकतो काय, आणि आता झेल सुटतोय. 1 धाव घेतलीये, 2 धावा होऊ शकल्या असत्या, तिथे थोडंसं बर्डन कमी होऊ शकलं असतं, पण दीपकला स्ट्राईक वरती ठेवायचं आहे. निश्चितच जयकडून एक चुकी होते आणि ही चुकी महागात पडू शकते काय, पाहूया ती मनोरी संघाला, कारण आता अटॅकिंग बॅट्समन दीपक स्ट्राईक वरती आलाय. सचिन आता बघा तो झेल सुटला बरोबर, आणि तो इन्फॉर्म बॅट्समॅन ज्यांनी षटकार चौकार ठोकलाय दीपक, तो स्ट्राईकवर येतोय. इथे काहीच इथे बदल होणार आहे का, हा मॅचचा टर्निंग पॉईंट असेल का, येणारे काय 3 चेंडू सांगतील बरोबर. बघायला गेलं तर जय आणि अतिशय खरं म्हणजे 2-3 झेल त्यांच्या हातात सटकलेले आहेत, निसटलेले आहेत. नक्कीच त्यांनी प्रयत्न तर नक्कीच केले होते, पण एक हा सोपा झेल होता. जर प्रणेश बाद होऊ शकला असता तर दीपक स्ट्राईकवर येऊ शकला नसता. आपल्या येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये आपल्याला समजणार आहे की दीपकला जर स्ट्राईकला आणले ती चुकी ठरू शकते की बरोबर आहे. आणि 3 चेंडूमध्ये 10 धावा करण्याची कुवत दीपकमध्ये आहे, आणि कारण दीपक आताच्या संगमामध्ये इन्फॉर्म आहे, चांगली फलंदाजी करतोय. आणि मी मनोरी संघाला विनंती करीन की
मनोरी इलेव्हनचे अतिशय मी बघितलं खेळली पण शेवटचं षटक भरपूर वेळ घेत आहेत. चला प्रत्येक चेंडूवरती टीम मीटिंग नको मित्रांनो, आपल्याला 5 ओव्हरचे सामने खेळवायचे आहेत, अजून 2 मॅच आहेत. प्लीज सहकार्य करा, तुम्हालाच नंतर काळोख होईल खेळण्यासाठी, दोन्ही टीमसाठी आहे, पण आपण सहकार्य करा आम्हाला. शेवटचं षटक आहे, 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया दीपक स्ट्राईकसाठी काय करतोय दीपक कृषी, आणि एकदा अवांतर चेंडू आहे आणि आता मात्र धाव घेऊ शकले असते परंतु तिथे धोका होता त्यामुळे धाव घेतलेला नाहीये. चांगलं यष्टिरक्षण म्हणावं लागेल, 3 धावा मिळू शकल्या असत्या परंतु पायाच्या सहाय्याने चेंडू अडवला आणि आपल्या संघासाठी मदत वाचवलेत त्या 2 धावा. तो विकेट किपर आहे ना, विकेट किपर खरोखर अतिशय सुरेख कसं ती 2 धाव वाचवल्यात बघितले तर शेवटपर्यंत नजर हटवली नाही त्यांनी. आणि धोनीचे क्षेत्ररक्षक यष्टिरक्षक मागे उभे असतात. आता मात्र ही कुठली चुकी होत नाहीये आणि दीपक असा मोठा फलंदाज बाद होते. मनोरी संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल का? 2 चेंडू आहेत आणि 10 धावेची गरज आहे, सॉरी 9 धावेची गरज आहे. हाय आमचं नाव बारी हाय आमचे गल्लीचा हाय करारा, जो बी भेटणार त्याला नडणार, मधली गल्लीचा हाय बोलबाला. आमचा गाव भारी हाय आमचं गाव भारी हाय आमची गल्ली. थँक्यू. बघा एक षटक टाकायचं होतं त्यासाठी आपण 10 मिनिटं घेतलीत आहे. प्लीज सहकार्य करा. पंच आपल्याला सांगतायत की खूप वेळ जातोय, आपल्याला जर टायमिंग मध्ये सामने खेळवायचे आहेत तर आपण आपले सहकार्य करा प्लीज. दोन चेंडू 9 धावा. पाहूया दीपक इथे चमत्कार करतोय का? 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. संतोष काय वाटतंय तुम्हाला, काय होईल जर 2 चेंडूमध्ये 10 धावेची गरज 9 धावेची गरज आहे बरोबर. आणि जर 9 धावा खर्च जर मिळवल्या जर केल्या दीपक यांनी तर खरोखर चिंबोरीवाले ना त्याला उचलतील आणि पूर्ण ग्राउंड फिरवतील, यात काही शंका नाही. नक्कीच तो चमत्कार असेल. चमत्काराला जर तुम्ही डोक्यावर घेऊन फिरलात तर चालू शकतंय, कारण 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता, 1 चौकार 1 षटकार. पाहूया दीपक हा चमत्कार करतोय का? पण आपल्याला कौतुक करावं लागेल कृषी याचं, कारण त्यांनी आतापर्यंत कोणताही एकही मोठा फटका मारून दिला नाही. शेवटचे षटकार आपण म्हटलं जातं की हाणामारीचं षटक आहे पण जकडून ठेवलंय मालवणीच्या फलंदाजाला. 2 चेंडू आणि 9 धावा दीपक स्ट्राईकसाठी. पाहूया पहिला निर्णायक चेंडू काय होतंय आणि मात्र आता हवेमध्ये मारलेला फटका आहे आणि एकच धाव मिळेल. फटका मारायचा होता दीपक याला परंतु टॉप एज लागला आणि चेंडू तिथेच उडाला, त्यामुळे एकच धाव घेतली. चला प्लीज टीम मीटिंग करू नका प्लीज, आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे आहेत. कोणतीही टीम मीटिंग करू नका. 1 चेंडू आणि 8 धावा. 1 चेंडू 8 धावा. पाहूया सामन्यात काय घडतंय. 1 चेंडू 8 धावा आणि हा उशिरा आलेला षटकार आहे. विजयामधलं फक्त अंतर कमी होईल, धावांमधलं अंतर कमी होईल, पण विजय मात्र मनोरकी टीमच होईल कारण चांगले एफर्ट्स त्यांचे आपल्याला पाहायला मिळाले होते. आता लगेच होणारा सामना आहे. चिंचोली गुंदरवाडा. थँक्यू विजय. मधली गल्लीचा मॅच कसा रंगलाय, कोणी मारतूस छक्का चौकार, टाळ्या शिट्ट्याचा आवाज. डीजे मयूर नारायण कोली म्हणजेच घऱ्या माझा परमित्र कमेंट बॉक्समध्ये यायचा आहे. त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं वितरण होणार आहे. प्लीज मयूर कोली जेथे कुठे असे कॉमेंट बॉक्समध्ये यायचं आहे तर मयूर कोली आले. खरं माझ्या विनंतीला मान दिला, धन्यवाद मयूर. एक मोठा समालोचक आम्ही माझ्या बरोबर करणार.